पंतप्रधान मोदींनी जगाला पुन्हा एकदा शांततेचं आवाहन केलंय, पाहूया। विश्व में चल रहे अनेक तनावों को लेकर भारत की सोच स्पष्ट ही है। हमने सदैव शांति और स्थिरता बनाए रखने का आह्वान किया है और जब दो लोकतंत्र साथ खड़े होते हैं तो शांति की आवाज और भी सशक्त हो जाती है। पश्चिम एशिया की वर्तमान स्थिति हमारे लिए गहरी चिंता का विषय है। भारत डायलॉग और डिप्लोमेसी के माध्यम से सभी विवादों का समाधान का समर्थन करता है। तर युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने घेतलेल्या भूमिकेवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलेलं पाहायला मिळतंय। त्या क्षणी भारतानं सगळ्यात आधी प्रधानमंत्री मोदींनी इराणचे सुप्रीम लीडर खमेनाई यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला पाहिजे। काश्मीरच्या प्रश्नापासून ते अन्य सगळ्या प्रश्नापर्यंत इराण भारताच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला आहे। पाकिस्तान आणि भारताचा जेव्हा जेव्हा संघर्ष झाला तेव्हा इराणनं भारताला पाठिंबा दिलेला आहे। काय ट्रम्पची आणि नेतन्याहूची परवानगी तुम्हाला लागते? घाबरते का की तुम्हालाही उचललं जाईल व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतीप्रमाणे? काय धमकावलंय तुम्हाला का शोक व्यक्त करू नका म्हणून? आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाबद्दल संजय राऊत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देत आहेत। संजय राऊत, तुम्हाला महाविकास आघाडीमधलं भांडण सोडवता येत नाही। महाविकास आघाडीमध्ये राज्यसभेचा उमेदवार कोण होणार हे ठरवता येत नाही आणि तुम्ही आखाती देशाच्या युद्धाबद्दल आभाळ हाणतायत। ही भाषा बंद करा। पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे परराष्ट्र धोरण ठरवण्यासाठी आणि त्याबद्दल भूमिका घेण्यासाठी सक्षम आहेत। इस्रायल इराण तीव्र संघर्षादरम्यान भारताचे पंतप्रधान मोदी यांनी आज बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलीफा यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। तर सौदी अरेबियाचे युवराज आणि पंतप्रधान मोहम्मद बिन सलमान यांच्याशी फोनवरून त्यांनी चर्चा केली आहे। पंतप्रधान मोदींनी दोन्ही देशांमधल्या हल्ल्याचा निषेध केला आणि दोन्ही देशांमधील भारतीय समुदायाच्या कल्याणाबाबत चर्चा केली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध सुरू झाल्यापासून पंतप्रधान मोदी आखाती नेत्यांशी संपर्कात आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।